नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची जर कर्क राशी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघावा. कारण आता इतरांसाठी जगता जगता स्वतःला विसरून जाणे, अतोनात कष्ट करूनही पदरी उपेक्षा येणं आणि मनावर सतत राहणारा चिंतेचा भार, आता हा सगळा मानसिक खेळ आणि संघर्ष संपणार आहे. 25 जुलै 2026 म्हणजेच या वर्षाची अत्यंत पवित्र पावन आषाढी एकादशी विठ्ठल माऊलीच्या या मंगलमयी पर्वापासून तुमच्या आयुष्यात अशा काही अद्भुत सकारात्मक घटना घडणार आहेत ज्या आता 100% कोणीही थांबू शकत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्या आषाढी एकादशीपासून कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात घडणार आहे. त्याआधी मित्रांनो, तुमच्या जीवनात काही समस्या, अडचणी, संकट असतील, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही व्हॉट्सॲपला आम्हाला मेसेज करू शकतात. कर्ज झालेलं असेल, व्यापार चालत नसेल, नोकरीत प्रगती नसेल, पैसा टिकत नसेल, लग्न जमत नसेल, नात्यात कटुता असेल, कोणत्याही काहीही समस्या असतील, मार्ग मिळत नसेल, प्रश्नाची उत्तरे मिळत नसतील, वाईट काळ कधी संपेल, चांगला काळ कधी येईल, असे असंख्य तुमच्यासमोर प्रश्न उभे असतील तर एकदा पत्रिका तपासून पाहावी. त्यात ग्रहदोष आहे की नाही, काही वाईट आहे की नाही, काही बाधा आहे की नाही, असेल तर उपाय सेवा करून यातून मुक्तता मिळवता येते. यासाठी योग्य पत्रिका बघणं महत्त्वाचं असतं. यासाठीच दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका बघू आणि तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करू. मित्रांनो, कर्क राशी. कर्क राशी ही जलतत्वाची आणि अत्यंतशील बाहुक रास आहे. तुम्ही नेहमी अंतःकरणाने विचार करता, पण जग तुमच्या भावनांचा गैरफायदा घेते. आता काळजी करू नका, कारण ग्रहांची चक्र पूर्णपणे फिरली आहेत. तुमच्या राशीच्या कुंडलीत एक असा भाग्यशाली महासंयोग तयार होत आहे जो तुम्हाला दुःखाच्या गर्तेतून बाहेर काढून सुखाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. कर्क राशीच्या जातकांसाठी नोकरीच्या ठिकाणी सुरू असलेली अस्थिरता, वरिष्ठांकडून होणारी कोंडी आणि कष्टाची दाद न मिळण्याचे दिवस आता संपले आहेत. 25 जुलैनंतर तुमचे कार्यक्षेत्र पूर्णपणे आता बदलणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व आणि प्रभाव प्रचंड वाढणार आहे. जे लोक बऱ्याच काळापासून पदोन्नती किंवा पगारवाढीच्या प्रतीक्षेत होते त्यांना खूप मोठी गुड न्यूज मिळणार आहे. बेरोजगार तरुणांना प्रतिष्ठा, कंपनीत मानाची नोकरी मिळण्याचे 100% योग आहेत. विशेषतः सरकारी नोकरी, कंत्राटी कामे, वैद्यकीय क्षेत्र किंवा प्रशासकीय सेवेशी जोडलेल्या कर्क राशीच्या लोकांना कामात मोठे स्थैर्य लाभेल आणि तुमचे अधिकार वाढतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या प्रगतीमुळे गुप्त शत्रू निर्माण होतील जे तुमच्या प्रतिमेला धक्का लावण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे आपल्या कामाशी काम ठेवा आणि कार्यालयातील गप्पा गोष्टी किंवा राजकारणापासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवा. मित्रांनो, व्यापार आणि व्यवसायात गेल्या काही महिन्यांपासून असलेली मंदी आता दूर होईल. ग्राहकांचा ओघ वाढेल. नवीन व्यावसायिक कंत्राटी मिळतील. जर तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील किंवा कोणी बुडवले असतील तर ते पैसे अनपेक्षितपणे परत मिळण्याचे मार्ग आता मोकळे होतील. म्युच्युअल फंड, शेअर किंवा रिअल इस्टेटमध्ये केलेली गुंतवणूक आता प्रचंड मोठा परतावा देईल. उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त नवीन स्रोत निर्माण होतील. या काळात भावनिक होऊन कोणालाही मोठे कर्ज किंवा उधार पैसे देऊ नका. तसेच कोणत्याही नवीन व्यवसायात भागीदारी करताना सर्व अटी व शर्ती कागदपत्रावर लिहूनच व्यवहार करावा. आंधळा विश्वास कोणावर ठेवू नका. कुटुंबात आनंदाचे, समाधानाचे आणि धार्मिक वातावरण राहील. पती पत्नीमधील दुरावा आणि जुने वाद मिटून नाते अधिक घट्ट होईल. प्रेमळ बनेल. जर तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल, त्यांच्या आरोग्याबद्दल किंवा त्यांच्या विवाहाबद्दल काही चिंता असेल तर ती चिंता आता 100% मिटणार आहे. घरात एखाद्या लहान बाळाच्या आगमनाची किंवा आनंदाच्या बातमीची शक्यता आहे. आईच्या आरोग्यात लक्षणीय सुधारणा होईल आणि तिच्या आशीर्वादाने तुमची भाग्यवृद्धी होईल. बाहेरील लोकांच्या किंवा नातेवाईकांच्या कानगोष्टी ऐकून घरातील सदस्यांवर संशय घेऊ नका. कुटुंबात संवाद साधताना रागावर आणि भाषेवर नियंत्रण ठेवा. अभ्यासातील मरगळ, आळस आणि मन विचलित होण्याच्या समस्या दूर होतील. एकाग्रता वाढल्यामुळे कठीण विषयी सहज आत्मसात तुम्हाला करता येतील. स्पर्धा परीक्षा किंवा उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळेल. जर तुम्ही कला, क्रीडा किंवा तांत्रिक शिक्षण घेत असाल तर तुमच्या कौशल्याचे सर्वत्र कौतुक होईल. सोशल मीडिया, गेमिंग आणि चुकीच्या मित्रमैत्रिणींच्या संगतीमध्ये आपला मौल्यवान वेळ वाया घालवू नका. वेळेचे अचूक नियोजन करून अभ्यासाला प्राधान्य द्या. मित्रांनो, गेल्या काही काळापासून छळणारा मानसिक त्रास, नैराश्य, चिडचिडापणा आणि भरपूर अशा गोष्टी ज्या तुम्हाला त्रास देत होत्या त्या आता पूर्णपणे संपतील. मनात कमालीची सकारात्मकता आणि शांतता निर्माण होईल. जुनाट शारीरिक व्याधींमधून आराम मिळेल आणि शरीरात एक नवीन ऊर्जा, नवा उत्साह जाणवेल. मित्रांनो, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यादरम्यान हवामानातील बदलामुळे छातीचे विकार, सर्दी, खोकला किंवा पोटाचे इन्फेक्शन तुम्हाला त्रास देऊ शकते. खाण्यापिण्याच्या सवयी सात्विक ठेवा. वाहन चालवताना अतिघाई किंवा स्टंटबाजी करणे पूर्णपणे टाळा. वेगावर ताबा ठेवा. मित्रांनो, कर्क राशीचे लोक खूप लवकर लोकांवर विश्वास ठेवतात आणि भावुक होऊन निर्णय घेतात.
या काळात कोणावरही गरजेपेक्षा जास्त भावनिक विश्वास टाकू नका, अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते. जुन्या वाईट आठवणी किंवा जुन्या चुकांचा विचार करत बसल्यास हातात आलेली नवीन सुवर्णसंधी निसटू शकते. वर्तमानात जगायला शिका. मित्रांनो, विठ्ठल आणि चंद्रदेवाची उपासना या दिवसांमध्ये तुम्ही करू शकता. दररोज सकाळी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी या मंत्राचा 108 वेळेस जप करा. चंद्र तुमच्या राशी स्वामी असल्याने शिवलीलामृत किंवा महामृत्युंजय मंत्राचे जप करणं फायदेशीर राहील. मित्रांनो, आषाढी एकादशीच्या दिवसापासून घरात कोणत्याही प्रकारे मांसाहार, मद्यपान किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करू नका. घर आणि शरीर पवित्र ठेवा. कोणत्याही व्यक्तीबद्दल मनात अकस, मत्सर किंवा सुडाची भावना ठेवू नका. कुणाचेही मन दुखावेल असे उपरोधिक बोलणे टाळा. रात्रीच्या वेळी घरात किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ अंधार ठेवू नका. तिथे स्वच्छता आणि प्रकाश ठेवा. मित्रांनो, जर तुमची कर्क राशी असेल तर 25 जुलै 2026 आषाढी एकादशी तुमच्या आयुष्यातील दुःखाचे आणि संघर्षाचे ढग कायमचे दूर करून आनंदाचा नवा सूर्य उगवणार आहे. पांडुरंगाचा वरदहस्त आता थेट तुमच्या पाठीवर आहे आणि नशीब तुम्हाला 100% साथ देणार आहे. आता भीती सोडून द्या आणि आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. यश तुमचेच आहे. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. योग्य मार्गदर्शनासाठी, पत्रिका तपासण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करावा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.